बाळापूर तालुक्यातील सोनाणा गावात घराच्या छतावरून गेलेल्या महावितरणाच्या विद्युत तारेमुळे गंभीर अपघात घडल्याची घटना 12 मार्च रोजी घडली होती. बाळकृष्ण कुरवाडे, रमेश अमझरे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने एक कामगार छतावर काम करत असताना अचानक विद्युत तारेमुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. शॉर्ट सर्किटमुळे त्याचे शरीर गंभीररित्या भाजले असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर महावितरणचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास व पंचनामा केला. मात्र नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की वारंवार तक्रारी करूनही विद्युत तारा हटवण्यात आल्या नाहीत. जर वेळेत कारवाई केली असती तर हा गंभीर अपघात टाळता आला असता. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या या प्रकाराबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि घरांवरून गेलेल्या धोकादायक विद्युत तारा तात्काळ हटवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी यावर तपासकार्य सुरू असल्याचे सांगितले. काल दिनांक 12 मार्च 2026 रोजी झालेल्या सोनाडा येथील अपघाताचे विद्युत निरीक्षण व अहवाल घेणे हेतू मी जीवन आसुटकर, ॲडिशनल इंचार्ज गायगाव येथील कक्ष अधिकारी या नात्याने इथे तपासाकरता आलो असता गावकऱ्यांचे मनोगत, ग्राहकाचे स्थळ परीक्षण व प्रत्यक्षदर्शी याच्याशी थेट संबंध साधून त्याचा अहवाल बाळापूर उपविभाग येथे देण्यात येत आहे. तसेच सदर कामाचे अवलोकन करून येत्या दिवसांमध्ये हे जे शांशन झालेले काम आहे या कामास गती देण्याचे आश्वासित करतो. याविषयी आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये मत देऊन कळवा. महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्र मेल ब्युरो, रिपोर्ट, अकोला.